तर नमस्कार मित्रांनो, आता मी आहे औंधा नागनाथ बस स्टँडला आणि आता तुम्ही ही जी कमान बघताय माझ्या मागे, इकडूनच आपल्याला औंधा नागनाथ मंदिरात जाणारी वाट आहे। इथून अंदाजे 2 मिनिटात आपण मंदिरात पोहोचतो। दुपारी 2 वाजता अंबाजोगाईवरून बस पकडली होती। तिने मी परभणीला आलो आणि परभणीवरून औंधा नागनाथसाठी बस पकडली आणि तिने आता मी 5:30ला औंधा नागनाथ बस स्टँडमध्ये आहे आणि इथे जे तुम्ही मागे माझ्या कमान बघताय, ही कमान तिथूनच औंधा नागनाथ मंदिर आहे। अंदाजे 2 मिनिटावरती आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला औंधा नागनाथ मंदिराबद्दलची सगळी माहिती देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। औंधा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असून मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात हे मंदिर वसलेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे त्यांचं आपल्याला इथे स्मारक पाहता येते। तर मित्रांनो, आता मी औंधा नागनाथ मंदिराच्या बाहेरच उभा आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, मंदिरात जाणारा प्रवेशद्वार आहे आणि मी आता आत जातो आहे आणि बघतोय मंदिरात गर्दी आहे की नाही। शक्यतो इकडे गर्दी नसते, त्यामुळे इकडे दर्शन लवकरच होऊन जातं। तरी आपण बघूयात आज जाऊन आपल्याला दर्शनाला किती वेळ लागतो आणि आत व्हिडिओग्राफी ला परवानगी आहे की नाही हे पण आपल्याला आत गेल्यावरतीच कळेल। तर चला माझ्यासोबत बोला। हर हर महादेव। मराठवाड्यातील 3 ज्योतिर्लिंगांपैकीच औंधा नागनाथ हे देखील एक ज्योतिर्लिंग आहे। औंधा नागनाथ मंदिरात येण्यासाठी सर्वात आधी आपल्याला परभणी किंवा हिंगोली स्टेशनवर यावं लागेल। या दोन्ही स्टेशनवरून आपल्याला मंदिरात येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत। मुंबई किंवा पुण्यावरून डायरेक्ट हिंगोलीला येणाऱ्या काही ठराविक बसेस देखील आहेत। तुम्ही जर माझा परळी वैजनाथचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की मी सकाळी परळी वैजनाथ मंदिरात दर्शन घेऊन मग नंतर अंबाजोगाई मंदिरात दर्शन घेतलं आणि तिकडून मी औंधा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी आलो होतो। त्यामुळे मी हे तिन्ही मंदिर एका दिवसातच कव्हर केले होते। औंधा नागनाथ मंदिर पहाटे 4 वाजता उघडून रात्री 9 वाजता बंद होते। औंधा नागनाथ मंदिरात श्रावण सोडल्यास तशी फारशी गर्दी नसते, त्यामुळे इकडे दर्शनाला 5-10 मिनिटं देखील लागत नाही। आणि महत्वाचं म्हणजे औंधा नागनाथ मंदिराजवळ कोणतेही हॉटेल नाही, त्यामुळे जर तुम्हाला इकडे राहायचं असेल तर तुम्हाला परत परभणीला जाऊन राहावं लागेल। चला तर आता श्री औंधा नागनाथाचे दर्शन घेऊया। औंधा नागनाथ मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथले शिवलिंग तळघरात स्थापित आहे। ज्योतिर्लिंगाला एकदम स्पर्श करता येते इकडे, त्यामुळे एकदम चांगलं वाटतं आणि अगदी 2 मिनिटात आपलं दर्शन होऊन जातं, कारण इकडे फारशी गर्दी नसते। हर हर महादेव। जय नागेश्वर। आपल्या जे भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये 8व्या स्थानावर असलेलं ज्योतिर्लिंग नागेशम दारुकावने। नागेशम दारुकावनेचा उल्लेख असा होतो की नागेश म्हटलं या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे।
आणि दारू म्हणलं एक दारू नावाचा एक देईच राहायचं राक्षस. आणि वने म्हणलं तर आता बाहेरून बघितलं तर पूर्ण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पूर्ण चारसेला जंगल आहे. म्हणून या ठिकाणी याला नागेशम दारुका म्हणून याला ओळखला जाते. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. जसं औंढा नागनाथ 120 किलोमीटर परळी वैजनाथ, पुण्यापासले भीमाशंकर, औरंगाबादपासले घृष्णेश्वर आणि नाशिक मधलं त्र्यंबकेश्वर. जसं महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये 8व्या पहिल्या स्थानावर म्हणून ओळखलं जाते. याला औंढा नागनाथ म्हणून ओळखलं जाते. याला औंढा नागनाथ का बरं म्हणतात? औंढा म्हणलं तर पूर्ण गावाचं नाव आहे. आणि नागनाथ म्हणल्याच्या नंतर 5,500 वर्षापूर्वीच्या अगोदर म्हणजे द्वापर युगामध्ये मंदिर वगैरे काही नव्हते. या ठिकाणी पूर्ण तलावणी जंगल होतं. जेव्हा या ज्योतिर्लिंगाची नागलो पूजापाठ करायचे म्हणून या ठिकाणी याला औंढा नागनाथ म्हणून ओळखलं जाते. आता तुम्ही विचार केला असाल ज्योतिर्लिंग गर्भगाभाऱ्यामध्ये का बरं आहे? तर 5,500 वर्षापूर्वीच्या अगोदर म्हणजे द्वापर युगामध्ये हे मंदिर वगैरे काही नव्हते. या ठिकाणी पूर्ण तलावणी जंगल होतं पूर्ण. जेव्हा या ज्योतिर्लिंगाविषयी कोणाला माहीत नव्हतं हे तलावणी जंगलामध्ये ज्योतिर्लिंग आहे म्हणून. जेव्हा पांडव लोकाला 1 वर्षाचा वनवास 1 दिवसाचा अज्ञातवास लागला होता. जे वनवास काढत असताना पांडव लोक या ठिकाणी आले तर त्यांच्या संग बऱ्याच गायी होत्या. त्याच्यामधले कपिला नावाची गाय होती ती रोज या तलावामध्ये वनामध्ये चारा खायची आणि पाणी प्यायची. जेवढं आपलं दूध आहे हे तलावामध्ये उडी मारून या ज्योतिर्लिंगावर तो दूध मी अभिषेक करून बाहेर निघून पैशाची. जे मासे बरेच दिवस निघून गेले. जे श्रीकृष्ण भगवानी पांडवाला आपल्या ज्या साऱ्या गायी आहेत हे दूध देतात. एकच एक कपिला नावाची गाय ही का बरं दूध देत नाही आहे? हिच्या या तलावामध्ये वनामध्ये कोणतरी दूध काढून घेते. तर हे बघण्यासाठी भीम ज्या गायच्या पाठीमागे गेला तलावामध्ये उडी मारून भीम आणि पांडवाला आतमध्ये काय दिव्य शक्ती आहे, आतमध्ये काय दिव्य शक्ती आहे. मी जर तलावामध्ये उतरलो माझे ते डोळे ते दीपाला लागले. ती माझा सोन्याचा गदा घ्या, त्याच्या साह्यानं काही पश्चिमेला काही पूर्वेला काही दक्षिणेला काही उत्तरेला इथले 4 गदी मारून इथलं पूर्ण पाणी नष्ट करून टाका, पाणी काढून टाका. पाणी नष्ट केल्याच्या नंतर तितक्या सूर्याचा तेज असतो तितका 10 गुण जेव्हा ज्योतिर्लिंगावर ते तेज होता. ज्यावेळीचे रात्र आणि दिवस एकत्र होऊ लागली. रात्र आणि दिवस कमी होण्यासाठी आपल्या जे 7व्या नंबरचे जे ज्योतिर्लिंग तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तिथं तुम्ही बघितला सुद्धा असाल ऐकायला सुद्धा असाल. तिथं त्रिवेणी संगम आहे. तिथून भीमाला पाठवून 21 मोठं रेती आणून वाळू आणून या ज्योतिर्लिंग स्थापना केलेली आहे. या ज्योतिर्लिंग स्थापना भीमाला केलेली आहे. तळी ती वाळू एका ठिकाणी बसणं गेली, खाली ढसू लागली. साक्षात तिला विष्णूचा दशावतार दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी शिव आणि विष्णू दोघांचे एकात्मिक रूप दिलेलं आहे. म्हणून या ज्योतिर्लिंगाला हरिहर ज्योतिर्लिंग सुद्धा म्हटलं जाते. वरचा जो भाग आहे तो वाळूचं लिंग आहे आणि खालचा जो भाग आहे शालिग्राम काळा भाग तो विष्णूचा भाग आहे. या ठिकाणी नामदेव महाराजांच्या भक्तीने पूर्ण मंदिर फिरलेलं आहे. या मंदिराला मुख्य दरवाजे 3 आहेत. पहिलं मुख्य दरवाजा पश्चिम दिशेचा आहे, दुसरा आहे दक्षिण दिशेचा आणि तिसरं उत्तर दिशेचं. पश्चिम दिशेचं द्वार आहे ते 1270 याच्या पाठीमागे पूर्व दिशेला होतं. नामदेव महाराज पंढरपुराहून इथे कीर्तन आणि भजन करण्यासाठी आले. ज्यावेळेस जातीभेद भरपूर होता, जगाचे जे ब्राह्मण लोक होते ते स्वतः श्रेष्ठ मानायचे. जो ब्राह्मण लोकांनी सांगितलं नामदेव महाराजाला तुमचं गाय भजन कीर्तन आहे मंदिराच्या पाठीमागे जाऊन करा पश्चिम दिशेला. जे नागनाथला वाटलं माझा जे खरा भक्त आहे ते मंदिराच्या पाठीमागे का बरं. म्हणून नामदेव महाराजाचं कीर्तन भजन ऐकण्यासाठी नागनाथीला द्वार त्यांच्याकडे फिरवलं. एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे तुम्ही ऐकलं असाल, फिरविले देवळं जगामध्ये ख्याती नामदी वाहतो दूध प्यायला. हे नामदेव महाराजाच्या भक्तीने हे पूर्ण मंदिर फिरलेलं आहे. हे काही लोकांना विश्वास येत नाही इतकं दगडाचं मंदिर आहे कसं फिरू शकणं कसं नाही आहे. याला काय निशाण दिलेली. याची पहिली निशाणी वाजवाचा नगारा देवीला नैवेद्य जातो. तो नगारा कधी मंदिराच्या समोर वाजायला पाहिजे. आमच्या एका ठिकाणी मंदिराच्या पाठीमागे बॅक साईडला वाजतो. शंकर तिथे नंदी बैल असतो कधी पूर्व दिशेला असतो, तर आमच्या एका ठिकाणी मंदिराच्या पश्चिम दिशेला आहे. शंकर तिथे कुंड असते कधी मंदिराच्या समोर असायला पाहिजे, तर आमच्या एका ठिकाणी मंदिराच्या पाठीमागे बॅक साईडला आहे. आणि याची 4थी निशाणी आहे शंकराचं ते मंदिराला खालून बघितलं त्या मंदिराला पाया नाही कुठल्या प्रकारचा, बेस पण नाही आहे, फाउंडेशन नाही कुठल्या प्रकारचं. जसं आपण घर वगैरे बनवतोय पिल्लर उभं करतोय
जसं बाहेरून या मंदिराला पिल्लर नाही, बेसमेंट नाही, बिगर पायाचं मंदिर आहे. या मंदिराचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, ज्योतिर्लिंग हरिहर आहे. हरिहर असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण परिक्रमा चालते. शंकराला किंवा ज्योतिर्लिंगाला पूर्ण परिक्रमा चालत नाही. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, 3 ज्योतिर्लिंग असे आहेत तिला पूर्ण परिक्रमा चालते. औंढा नागनाथ आहे, नाशिक त्र्यंबकेश्वर आणि काशी विश्वनाथ 3 ज्योतिर्लिंग असे आहेत तिला पूर्ण परिक्रमा चालते. कारण हरिहर ज्योतिर्लिंग असल्यामुळे शंकराला किंवा ज्योतिर्लिंगाला तुळस व्हायला जात नाही. इथे विष्णू असल्यामुळे या ठिकाणी तुळस व्हायला जाते. बोला नागेश्वर भगवान की जय, नागनाथ महाराज की जय. तर तुम्हाला आपला हा औंढा नागनाथ मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.